भेंडवाडी एक छोटंसं गाव जे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेजवळ आहे। इथं इंटरनेट येतं पण सत्य कधी पोहोचत नाही। गावातले रस्ते कच्चे पण लोकांची मनं अजूनही मजबूत किंवा कधी कधी फारच ठरवलेली। सौम्या देशमुख 17 वर्षांची शांत स्वभावाची मुलगी। तिच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न होतं, शिक्षण घेऊन मोठं होण्याचं, घरासाठी काहीतरी करायचं। तिच्या आईवडिलांनी सुधीर आणि मीनल देशमुखांनी तिला शहरात शिकवायला पाठवायचं ठरवलं होतं, पण सौम्याचं मन वेगळ्याच मार्गावर चाललं होतं। ती राघव वाघमारेला भेटली होती, गावापासून 20 किमी दूर असलेल्या टाकळी गावातल्या एका जिममध्ये ती तिच्या मैत्रिणीबरोबर गेलेली होती। तिथेच तिला तो भेटला। राघव 21 वर्षांचा, उंच, शरीराने दमदार आणि वाणीने गोड। त्याने सौम्याशी बोलायला सुरुवात केली होती। रोज एक मेसेज, मग व्हॉट्सॲप कॉल, मग प्रेमाची कबुली। सौम्याला ते प्रेम वाटत होतं, पण राघवसाठी ती एक चॅलेंज बनली होती। त्याला तिचं प्रेम नको होत, पण तिचं शरीर हवं होतं। पण तो हे कधीच बोलला नाही। राघवने तिला विश्वासात घेतलं। रात्र इंस्टाग्रामवर चॅट व्हायचं। सौम्या एक दिवस बोलून गेली, आईबाबा कुठंतरी लग्नात गेले तर घरी मी आणि माझी छोटी भाचीच असतो। तेच त्याने लक्षात ठेवलं। 13 डिसेंबर हिवाळ्याची ती रात्र अगदी गारठलेली होती। सौम्याचे आईवडील आणि तिचे मामा मामी सोलापूरमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते। घरात फक्त सौम्या आणि तिची भाची कावेरी होती, 8 वर्षांची पण शहाणी। दुपारीच सौम्याने राघवला एक छोटासा मेसेज केला होता, आईबाबा गेलेत, आज मी एकटी आहे, मी येतो रात्रभर राहायला, आपली पहिली रात्र असेल असं त्याचं उत्तर। सौम्याचं मन 2 विचारात अडकलेलं, पण प्रेमाचं अंधत्व खूप काही गमावायला लावते। तिनं होकार दिला। रात्र झाली, गाव शांत झोपलं, दिवे विझले, पण भेंडवाडीच्या एका घरात एक गोष्ट सुरू होती, प्रेमाची, आशेची आणि एका अंधाराच्या दिशेने वळणारी। राघव रात्री 8:30च्या सुमारास सौम्याच्या घरात पोहोचला। कावेरी तिथेच होती, पण सौम्या म्हणाली, ती झोपेल लवकर, तू काळजी करू नको। सौम्याने त्याला आत नेलं, स्वयंपाक केला, दोघांनी एकत्र जेवण केलं। पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी वेळ देतोय त्याच भावनेने ती भरून गेली होती। राघव थोडा वेगळा दिसत होता, डोळे चमकत होते आणि त्याच्या खिशात काही गोळ्या होत्या। ही फक्त एनर्जी टॅबलेट आहेत, थंडी आहे ना, शरीर गरम ठेवायला हवंच, असं म्हणून त्याने गोळ्या घेतल्या। रात्रभर दोघं एकमेकांच्या मिठीत होते। सौम्याने कधीच असा अनुभव घेतला नव्हता। राघवने प्रेमाच्या नावाखाली तिला पूर्ण विवस्त्र केलं। तिचा प्रत्येक स्पर्श, प्रत्येक श्वास त्याच्यासाठी जिंकल्यासारखा होता, पण त्याला तिचा आदर नव्हता, त्याला कमकुवत सौम्या पाहिजे होती। 7 तास तिचे शरीर फक्त त्याच्या हुकमांवर चालत होतं। सौम्या बोललीही नाही, कधी थोडी घाबरली, पण प्रेमात असलेली मुलगी नेहमीच शांत होत जाते। पण सकाळी 5 वाजता सौम्याला अंगात थंडी भरली, ती थरथर कापत होती। तिच्या ओठांचा रंग निळसर झाला होता, अंग गरम असलं तरीही ती थंडीने गारठलेली होती। माझा श्वास थांबतोय राघव, काहीतरी। पण राघव गोंधळला। त्याने सौम्याला पाणी दिलं, तिला झोपवायचा प्रयत्न केला, मग तो पळून गेला। तो तिला तशीच ठेवून घराच्या मागच्या खिडकीतून पळून गेला। सकाळ झाली, सौम्याचं शरीर गार पडलेलं होतं, तिच्या अंगावर फक्त अर्ध्या चादरीचा तुकडा होता। 14 डिसेंबर सकाळ 8:30 वाजता सौम्याचे आईवडील सुधीर आणि मीनल शहरातून परतले। अंगावर लग्नाची माळ आणि चेहऱ्यावर थकवा होता। घरासमोरच्या माळावर शांतता होती, पण घराच्या आत श्वास देखील थांबलेला होता। सुधीरने दरवाजा उघडला, सौम्या, त्याने आवाज दिला। उत्तर आलं नाही। कावेरी पळत आली, तिचे डोळे लाल होते, ती फार काही बोलत नव्हती। ती म्हणाली, ती दीदी झोपलीये, पण जागा होत नाहीये। काल एक भाऊ आला होता। सुधीर आणि मीनल धावत खोलीत गेले आणि क्षणभरात त्यांच्या जगण्याला एक मोठं थांब सापडलं। बेडवर सौम्या पडलेली, अर्धनग्न, गारठलेली, तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि वेदनेचं मिश्र भाव, तिचे शरीर पूर्ण थंड। सौम्या, मीनलचा किंचाळणारा आवाज संपूर्ण वाडीत घुमला। यानंतर पोलीस तपास सुरू झाला। कानकेवाडी पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली। फॉरेन्सिक टीम आली। बेडशीट, कपडे
औषधांचे अवशेष आणि एक रुमाल हे सगळं गोळा केलं गेलं. कावेरीने स्पष्ट सांगितलं, काल एक भाऊ आला होता. दीदी त्याच्यासोबत रात्रभर बोलत होती. मग मी झोपले. सकाळी दीदी उठली नाही. राघव वाघमारेचं नाव समोर आलं. राघवने गाव सोडलं होतं, पण मोबाईल नेटवर्क आणि कॉल डिटेल रेकॉर्ड तपासून पोलिसांनी त्याला कोल्हापूरजवळ अटक केली. सुरुवातीला त्याने खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. मी गेलोच नाही, ती मला बोलवत नव्हती. पण पोलिसांनी जेव्हा त्याच्या खिशातून मिळालेल्या औषधांचं फॉरेन्सिक तपास दाखवलं, जेव्हा त्याला सौम्याच्या मोबाईलमधले मेसेज वाचून दाखवले, तेव्हा त्याचा तडाखा झाला. हो, मी गेलो होतो, पण मला वाटलं ती ठीक होईल. मला माफ करा. मी घाबरलो. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट असा आला की तीव्र थंडी, मानसिक ताण आणि शरीरावर झालेला अत्यधिक ताण यामुळे सौम्याचा श्वासोच्छ्वास बंद पडला. ती जिवंत होती, पण तिचे शरीर झपाट्याने थंड होत गेलं. तिच्या शरीरावर जबरदस्तीचे ठसे नव्हते, पण फॉरेन्सिकने स्पष्ट केलं की संबंध झाल्याचं निदर्शनास आलं. सौम्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण भेंडवाडी हादरली होती. गावक्यांना सुरुवातीला वाटलं ही आत्महत्या असावी, पण जेव्हा सत्य समोर आलं की रात्रभर तिच्या बॉयफ्रेंडने शारीरिक संबंध ठेवले, की तो काही शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन तिच्या अंगावर तासनतास होता, तेव्हा गावात संताप उसळला. हे प्रेम नव्हे, ही फसवणूक होती. ही आत्महत्या नाही, ही भावनिक खून आहे. कोणत्या बाळाला जन्म द्यायचं स्वप्न पाहत होती ती, आणि काय मिळालं तिला? पोलीस उपायुक्त श्री गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, या प्रकरणात पॉक्सो ऍक्ट 376 अत्याचार आणि 304 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघव वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या शरीरात आढळलेल्या रसायनांचे रिपोर्ट येईपर्यंत तपास पूर्ण होणार नाही. गुपित सत्य काय होतं? राघवचं प्रेम खरंच होतं का? नाही. सौम्या त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी होती, पण राघव, तो फक्त तिचा उपयोग करत होता. त्या रात्री त्याने मित्राच्या सांगण्यावरून अवैध औषधं घेतली होती. त्याचा हेतू होता शरीरावर सत्ता गाजवणं. सौम्या त्याचं फक्त एक प्रयोग होती. तीच प्रेम त्याच्यासाठी एक रात्र होती. ही गोष्ट एक इशारा आहे. प्रेम आणि अंधविश्वास यामधला फरक समजून घ्या. खरं प्रेम तुमचं रक्षण करतं, तुमचं शोषण करत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की अशा घटनांचं सत्य समोर यायला हवं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि गुपित सत्यला सबस्क्राईब करा. आपण अशा अनेक घटनांचा गुपित उलगडा करणार आहोत, पण त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनचे बटन दाबा. तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील.